नमस्ते. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 4 पाहिलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आज आपण पाहणार आहोत पार्ट 4. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. आजचा माझा टॉपिक आहे विचारांच्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करा. युगायुगापासून प्रत्येक खंडात, परंपरेत व संस्कृतीत लोकांना हे आतून वाटायचं की कुठंतरी अशी उपचारक शक्ती आहे जी व्यक्तीच्या शारीरिक क्षमतांना आणि कार्यांना सामान्य स्थितीला आणून त्याला निरामय बनवू शकते. त्या गूढ शक्तीला विशिष्ट परिस्थितीत जागृत करता येतं. त्याद्वारे मानवी वेदनांचं उच्चाटन होतं. हा विश्वास खरा असल्याचे असंख्य पुरावे प्रत्येक देशाच्या इतिहासात आढळतात. जगाच्या प्राथमिक इतिहासात असं मानलं जायचं, लोकांवर चांगला किंवा वाईट परिणाम गुप्तपणे करण्याची ताकद तसेच आजार बरे करण्याची शक्ती फक्त धर्मगुरू, साध्वी व पवित्र लोकांमध्ये आहे. त्यांच्याजवळ थेट ईश्वरानं प्रदान केलेली विशिष्ट शक्ती आहे, ज्यामुळे आजार देखील बरे होतात, असा त्यांचा दावा होता. देशातील कानाकोपऱ्यात बरे करण्याच्या पद्धती जरी वेगळ्या होत्या, पण त्यात साधारणतः ईश्वराची नम्रभावे प्रार्थना करणं, त्याला नैवेद्य अर्पण करणं अशा गोष्टी समाविष्ट होत्या. तसेच आजारी व्यक्तीच्या शरीरावर हात ठेवून मंत्रोच्चार करणं, मंतरलेले ताईत, सिद्ध अंगठ्या, प्रतिमा, भस्म इत्यादींचा वापर केला जायचा. प्राचीन रोमन काळात धर्मगुरू त्यांच्या देवळात रोग्याला काही गुंगी येणारी औषधं देत आणि त्यांना संमोहनाद्वारे सूचना देत. रोग्यांना सांगितलं जायचं की नक्कीच त्यांना ईश्वर भेट देईल व त्यांचा आजार बरा करेल. त्यानंतर अनेक रोगी रोगमुक्त व्हायचे. हिटकेच्या भक्तांना सांगितलं जायचं की राळ, ऊद, हिराबोळ या सगळ्यांना चंद्रप्रकाशात मोकळ्या हवेत पालीसह कुटावं. रहस्यमय विधी केल्यानंतर ते देवतेची आळवणी करायचे. त्यांनी नुकत्याच बनवलेल्या औषधाचा घोट घ्यायचे आणि झोपी जायचे. त्यांची श्रद्धा पुरेशी बळकट असली तरी त्यांना स्वप्नात देवी दिसायची. ही विधी आपल्याला चमत्कारिक आणि हास्यास्पद वाटत असली तरी त्यानंतर रोगी बरे होत असत, हे सत्य आहे. अंतर्मनाच्या मौल्यवान शक्तीला प्रवाहित करण्याचे अनेक परिणामकारक मार्ग जुन्या लोकांनी तयार केले होते व ते आजार बरे करण्यासाठी वापरायचे. या पद्धतीने आजारावर इलाज होतो हे त्यांना माहीत होतं, पण तो का व कसा होतो हे मात्र त्यांना कळत नव्हतं. हे अंतर्मनाला अशा विधींद्वारे सूचना द्यायचे. विविध विधी, काढे व ताईत व्यक्तीला शांत व ग्रहणशील बनवायचे. त्यामुळे रोग्याच्या अंतर्मनाला उपचारकानं दिलेल्या सूचना स्वीकारणं सुलभ व्हायचं. पण बरं करण्याचं कार्य रोग्याचं अंतर्मनच करायचं. अधिकृत वैद्यकीय उपचारांनी हात टेकलेले असतात व रोग्यांनाही आशा सोडलेली असते, तेव्हा अशा अनाधिकृत उपचारकांना मात्र यश मिळतं. ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. जगाच्या सगळ्या भागातील अशा लोकांनी उपचार केले तरी कसे रोग्यांनी त्या उपचारावर डोळे झाकून विश्वास ठेवला, हे याचं खरं उत्तर आहे. त्याच्या स्वतःच्या अंतर्मनात वास्तव्य करून राहिलेली उपचारक शक्ती मुक्त झाल्यामुळे ते रोगमुक्त होऊ शकले. उपचारकाने वापरलेल्या पद्धती व इलाज जितक्या विलक्षण व हास्यास्पद, तितकीच रोग्याने ही काहीतरी आगळी गोष्ट नक्कीच असाधारण शक्तिशाली असणार असं मानण्याची शक्यता जास्त. अशा आशावादी उत्तेजित मानसिक अस्वस्थतेमुळे रोग्यांच्या बाह्यमनाला व अंतर्मनाला स्वास्थ्याचं सूचना स्वीकारणं सोपं जायचं. पुढच्या प्रकरणात यावर सविस्तर चर्चा करू. अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोगाचे प्रसंग. प्रार्थना करताना विश्वास ठेवा की तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला मिळेलच. वरील वाक्य पुन्हा वाचा आणि त्यात वापरल्या गेलेल्या व्याकरणातील फरकांकडे लक्ष द्या. विश्वास ठेवणं व मिळत आहे ही क्रियापद वर्तमान काळात आहे, तर मिळतील हे भविष्य काळात आहे. वाक्याच्या व्याकरणामधील सहज फरकाद्वारे लेखक आपल्याला खूपच महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. जर आपण यावर विश्वास ठेवला की आपली इच्छा आधीच पूर्ण झाली आहे, तर ती एक भविष्यातली गोष्ट म्हणून नक्कीच साकार होईल. या ठाम विश्वासातच या तंत्राचं यश आहे आणि तो विचार, ती कल्पना, ते चित्र आधीच भविष्यातलं बनून गेलं आहे.
एखादी गोष्ट मूर्त रूपात येण्यासाठी ती जणू आधीच अस्तित्वात आहे असा विचार करायला हवा. विचारांच्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करा. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीचा ठसा तीव्रतेने अंतर्मनावर ठसवा. तुमचा विचार, तुमची कल्पना, योजना किंवा उद्दिष्ट हे मनाच्या पातळीवर इतकेच खरेखुरे आहेत जितकी तुमचा हात किंवा हृदय. बायबलमधील या तंत्राचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मनातून नकारात्मक परिणाम देऊ शकणाऱ्या स्थिती व परिस्थिती किंवा योगायोगाचे सगळे विचार नाहीसे करू शकता. तुम्ही मनात विचाररूपी बी पेरत आहात, ज्याला तुम्ही काही त्रास दिला नाही तर ते नक्कीच अंकुरित होऊन बाह्य जगात फळाफुलांनी बहरेल. जिझसने आस्था, विश्वास यांना सर्वाधिक महत्त्व दिले. तुम्हाला बायबलमध्ये सारखं वाचायला मिळेल की तुमच्या आस्थेनुसार तुम्हाला दिलं जाईल. तुम्ही विशिष्ट प्रकारचे बी जमिनीत पेरता तेव्हा तुम्हाला विश्वास असतो की तुम्ही ज्या फळाचे बी पेरलं आहे तीच फळं तुम्हाला मिळतील. अशा रीतीनं तुम्ही त्या शेतीच्या निसर्गाच्या नियमावर विश्वास ठेवता. पेराल तेच उगवेल यावर तुमचा विश्वास असतो. बायबलमध्ये ज्या आस्थेचं व विश्वासाचं वर्णन केलं आहे ती विचार करण्याची एक रीत आहे. मनाचा एक दृष्टिकोन आहे, एक आंतरिक निश्चितता आहे की बाह्य मनात ज्या विचारांचा पूर्णपणे स्वीकार केला जातो तो तुमच्या अंतर्मनात रुजून प्रत्यक्षात उतरेल. आस्था म्हणजे सत्य म्हणून स्वीकार करणे. विश्वास म्हणजे तर्कवितर्क करणाऱ्या बाह्य मनाचं म्हणणं ऐकायला नकार देणं, त्यांचा अतिचिकित्सेचा आवाज बंद पाडणे आणि तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या दृष्टिकोनाला बाहू पसरून आलिंगन देणे. बायबलमधील अनेक उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक उदाहरण पुढीलप्रमाणे आहे. काही अंध लोकांच्या डोळ्यांना जिझसनं स्पर्श केला आणि त्यांचं अंधत्व नाहीसं झालं, अशी एक आख्यायिका आहे बायबलमध्ये आहे. त्या अंधाचा विश्वास, त्यांची श्रद्धा ही त्यांची महान अपेक्षा होती की काहीतरी चमत्कार घडणार आहे, आपली प्रार्थना फळणार आहे, अशी त्यांची आंतरिक भावना होती, ठाम श्रद्धा होती. म्हणूनच ते घडलं. हे त्रिकालबाधित तंत्र जगातील रोग बरे करणाऱ्या समूहांनी सारख्याच प्रमाणातलं वापरलं आहे, मग ते कोणत्याही धर्माशी संबंधित असोत. हे बरे झालेल्या रोग्यांना जिझस निक्षून सांगतात की त्यांनी त्यांच्या बरे होण्याची चर्चा इतरांशी करू नये. थोडक्यात ही आत्मानुभूती आहे. जर त्यांनी तसं केलं तर त्यांना नास्तिक लोकांच्या शंकाकुल टीकेनं त्रस्त केलं असतं. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनाला भीती, शंका व काळजीच्या विचारांनी घेरलं असतं व जिझसच्या स्पर्शाने त्यांना झालेला लाभ निष्प्रभ झाला असता व त्यामुळे नास्तिकांचे चांगलेच फावले असते. आजारी व्यक्ती जिझसकडं बरं होण्यासाठी आल्या तेव्हा त्या स्वतःच्या श्रद्धेमुळे व जोडीला जिझसची श्रद्धा व अंतर्मनाच्या बरं करण्याच्या शक्तीच्या समजेमुळेच बऱ्या झाल्या होत्या. त्यानं जो हुकूम दिला तो खरा होणार असं रोग्यांना मनापासून वाटत होतं. जिझसचं आणि ते मदत मागणारे आजारी लोक एकाच वैश्विक मनात होते आणि त्यांची उपचारक शक्तीची जाणीव व त्यावरील श्रद्धेनं रोग्यांच्या अंतर्मनातील नकारात्मक विध्वंसक रचना बदलून टाकली. या आंतरिक बदलाला आपोआप मिळालेल्या प्रतिक्रियेमुळेच रोगी बरे झाले. त्यांनी अधिकारवाणीनं उच्चारलेल्या शब्दांना रोग्यांचं अंतर्मन प्रतिक्रिया करेलच याबद्दल त्यांना जाणीव आणि पूर्ण विश्वास होता. तात्पर्य, परमेश्वराची पूर्ण श्रद्धेनं करुणा भाका, तुमचे इस्पित साध्य होईलच होईल. अद्भुत धर्मस्थळे. प्रत्येक खंडात अशी अनेक धर्मस्थळं आहेत जिथं उपचार केले जातात, तिथं रोगी बरे होतात. यापैकी काही जगप्रसिद्ध आहेत तर इतरांची माहिती केवळ तिथल्या स्थानिकांना आहे. अशी स्थळे प्रसिद्ध असो वा नसोत, अशा ठिकाणी होणारे उपचार हे विश्वासामुळेच होत असतात. मी जपानमधील अनेक प्रसिद्ध धर्मस्थळांना भेट दिली आहे. तेथील डायब्ल्यूस बुद्धाची 42 फूट उंचीची विराट प्रतिमा हे या जगप्रसिद्ध धर्मस्थळाचं मुख्य आकर्षण आहे. मांडीवर हात बांधून बसलेल्या बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर
परम संतुष्टीचे भाव दाखवणारे चिंतन मग्न मुद्रा आहे. इथं मी आबालवृद्धांना या मूर्तीच्या पायाशी पैसे, फळे, तांदूळ आणि संत्री अशा विविध गोष्टी वाहताना पाहिलं आहे. मेणबत्त्या पेटलेल्या असायच्या, उदबत्त्या जळत असायच्या, नवस व्हायचे. तिथं एका तरुण मुलीला मी प्रार्थना पुटपुटत 2 संत्री वाहताना पाहिलं. तिचा आवाज परत दिल्याबद्दल ती बुद्धांचे आभार मानत होती. ती आपला आवाज हरवून बसली होती, जो त्या धर्मस्थळी तिला पुन्हा मिळाला. काही विधी केले, उपवास केले, काही विशिष्ट नैवेद्य दाखवला तर बुद्ध तिचा गाणारा गळा तिला पुन्हा मिळवून देतील या तिच्या विश्वासानं तिच्यात श्रद्धेची, विश्वासाची आणि आशेची ज्योत जागृत केली. तिची निष्ठा अढळ होती. तिच्या अंतर्मनानं तिच्या विश्वासाला प्रतिसाद दिला, एवढंच. असंच आणखी एक उदाहरण म्हणजे क्षयरोगानं पीडित असलेले पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये राहणारे माझे एक नातेवाईक. क्षयरोगानं त्यांचं फुफ्फुस पोखरून गेलं होतं. त्याच्या मुलानं त्यांना सांगितलं की त्याला एक दैवी शक्ती धारण करणारा संन्यासी भेटला, जो सारखा फिरत होता. युरोपमधल्या अत्यंत प्रसिद्ध धर्मस्थळी दीर्घ काळ राहिल्यानंतर तो नुकताच तेथून परतला होता. तिथं त्यानं ट्रू क्रॉसचा एक छोटा तुकडा जडवलेली अंगठी प्राप्त केलेली आहे. ही अंगठी मध्यमयुगीन काळातली आहे. अनेक शतकांपासून त्या अंगठीच्या स्पर्शानं अनेक रोगी रोगमुक्त झाले आहेत. हे ऐकताच त्या मुलानं त्या साधूला त्यांच्या वडिलांच्या आजाराबद्दल सांगितलं व ती अंगठी देण्याची तळमळीनं विनंती केली. तो साधू त्यासाठी तयार झाला. मुलानं साधूला स्वेच्छेनं 500 रुपयाच्या सामानाची भेट दिली आणि आपल्या वडिलांना ती अंगठी दाखवली. तेव्हा वडिलांनी ती हिसकावूनच घेतली. त्यांनी ती आपल्या हृदयाशी धरली, मनोभावे प्रार्थना केली आणि ते झोपी गेले. सकाळी उठल्यावर ते रोगमुक्त झाले होते. वैद्यकीय चाचण्यातही हेच सिद्ध झालं. अशा प्रकारचे उपचार प्रत्येक काळात होत असतात. पण त्या मुलानं सांगितलेली सुरस कथा केवळ काल्पनिक होती. वास्तविक त्या मुलानं रस्त्यावरून लाकडाचा एक तुकडा उचलून सोनाराकडे नेला. जुन्या काळाच्या डिझाईनच्या एका अंगठीत बसवून ती अंगठी आपल्या वडिलांना दिली. रस्त्याच्या फुटपाथवरून उचललेल्या त्या लाकडी तुकड्यानं त्या रोग्याला बरं केलं नव्हतं. अत्यंत तीव्रपणे जाग्या झालेल्या श्रद्धापूर्ण आशेनं, श्रद्धेनं त्यांना बरं केलं. कल्पना श्रद्धेशी जोडली गेली आणि या दोन्हीच्या संयोगानं त्यांच्यात जाग्या झालेल्या अंतर्मनाच्या शक्तीनं त्यांना बरं केलं. वडिलांची ही चलाखी कधीच समजली नाही. जर त्यांना ते कळलं असतं तर त्यांच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं असतं. पण ते अज्ञानात असल्यानं तसं झालं नाही. ते पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर 15 वर्षानंतर वयाच्या 89व्या वर्षी ते अन्य कारणानं वारले. थोडक्यात काय तर सकारात्मक श्रद्धा ठेवा, ज्यायोगे तुमच्या अंतर्मनाला सकारात्मक कार्य करण्यास वाव मिळेल. सर्वव्यापी उपचार तत्व. जगातल्या सर्व उपचार पद्धतीत एखादा अवयव आणि प्रक्रिया असावी जी या सगळ्यांबाबत सामायिक असावी. अर्थात तसंच आहे. जो उपचारक अवयव आहे अंतर्मन आणि ती उपचारक प्रक्रिया आहे विश्वास. या चिरंतन सत्याबद्दल खोलवर विचार करा. तुमच्या मानसिक कार्याची विभागणी केली जाते. एक बाह्यमनाला तर दुसरं अंतर्मनाला दिलं जातं. तुमचं अंतर्मन हे नेहमी सूचना आणि आज्ञा यांच्या शक्तीच्या अधीन असतं. तुमच्या क्रिया, शरीराच्या संवेदना यावर अंतर्मनाचं संपूर्ण नियंत्रण असतं. कोणत्याही व्यक्तीला संमोहित करून त्या अवस्थेत तिला नकारात्मक सूचना देऊन कोणत्याही रोगाची लक्षणं निर्माण केली जाऊ शकतात. संमोहित व्यक्तीला सूचना देऊन तिच्या शरीराचं तापमान वाढवता येतं, चेहरा लाल करता येतो किंवा व्यक्तीला थंडी वाजून हुडहुडी भरू शकते. तिला पक्षपात झाला आहे आणि ती चालू शकणार नाही असं तुम्ही तिला सांगू शकता. तिच्यावर तसेच परिणाम होतील. नाकाखाली थंड पाण्याचा कप धरून तिला सांगितलं की हा कप काळ्या मिरांनी भरलेला आहे, याचा वास घे, तर ती संमोहित व्यक्ती वारंवार जोरजोराने शिंकू लागेल. तिच्या शिंकण्याचं कारण काय बरं असेल? पाणी की सूचनांवरचा विश्वास? गाजर गवताची ॲलर्जी असलेल्या एखाद्याला संमोहित केलं आणि त्याच्या नाकासमोर नकली फूल धरून सांगितलं हे गाजर गवत आहे, तर त्या व्यक्तीचं ॲलर्जीत नेहमी दिसून येणारी लक्षणं निर्माण होतील. तात्पर्य लक्षणांचं कारण तर अंतर्मनातच आहे. साहजिकच उपाय देखील अंतर्मनातच होत असतो. हातच्या काकणाला आरसा कशाला हवा असतो याचा पडताळा तुम्हीही घेऊ शकता. आस्थी चिकित्सा, ॲक्युपंक्चर, कायरोप्रॅक्टिस,
चिकॉंग आणि नॅचरोपॅथी अशा वैद्यकीय उपचार पद्धती उल्लेखनीयरित्या रोग बरे करतात. तसाच आरोग्यदायी परिणाम विविध धार्मिक संप्रदायांच्या रूढी परंपरांचा होत असतो. पण या सगळ्यांद्वारा होणारे उपचार हे अंतर्मनाद्वारेच केले जातात. तुमचं कापलेलं बोट तुमचं अंतर्मन बरं करतं. डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करू म्हणतात, निसर्गच जखम बरी करेल. पण हा निसर्ग म्हणजे अन्य काही नसून अंतर्मनाचा नियम. स्वरक्षणाची नैसर्गिक सहज प्रवृत्ती हा निसर्गाचा पहिला नियम आहे आणि स्वरक्षण हे अंतर्मनाचं प्राथमिक कार्य आहे. विविध संप्रदाय, पंथ, प्रार्थना समूहांनी अनेक उपचार पद्धती विकसित केल्या आहेत. प्रत्येकजण असा दावा करतो की त्यांच्या पद्धतीमुळे रोग मुक्त होत असल्यानं त्यांचे सिद्धांत सर्वाधिक योग्य आहेत. पण यात नक्कीच तथ्य नाही. उपचार करण्याचे अनेक प्रकार आहेत. फ्रान्झ अँटन्स मेस्मेर हा एक ऑस्ट्रियन डॉक्टर होता. तो पॅरिसमध्ये प्रॅक्टिस करायचा. त्याला असं आढळलं की आजारी माणसाच्या शरीराला चुंबक लावताच त्याचा रोग दूर होतो. त्यानं काचेचे आणि धातूचे तुकडे वापरून देखील रोग्यांवर उपचार केले. त्यानंतर तो त्याचा हात रोग्यांच्या शरीरावर फिरवू लागला. त्याचा असा दावा होता की त्याच्या रोगमुक्तीचा स्रोत होता प्राणिक चुंबकत्व. त्याच्या सिद्धांतानुसार एक रहस्यमय चुंबकीय तत्व उपचारकाच्या हातातून रोग्याकडे जाते. रोग्यांना बरं करण्याच्या त्याच्या या पद्धतीला त्यानं स्वतःच नाव दिलं होतं. ती पद्धत मेस्मेरिझम या नावानं प्रसिद्ध झाली. त्याच पद्धतीला आपण आता संमोहन या नावानं ओळखतो. मेस्मेरच्या यशामुळं त्याचा द्वेष करणाऱ्या इतर डॉक्टरांनी दावा केला की मेस्मरचे सगळे उपचार स्वयंसूचनेमुळे होतात. पण जेव्हा त्यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी हे कबूल केलं की यामागचं शास्त्रीय कारण त्यांना माहीत नाही. समूह, मानक चिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, अस्थिशास्त्रज्ञ, कायरोप्रॅक्टर्स, डॉक्टर्स आणि धार्मिक समुदाय असे सर्व उपचारक अंतर्मनाच्या शक्तीचाच वापर करतात. यापैकी प्रत्येकजण दावा करू शकतो त्याच्या सिद्धांतामुळे रोग दूर होतात. पण वास्तव्य त्याहून फार वेगळं आहे. ही बरं करण्याची प्रक्रिया म्हणजे श्रद्धा होय. एक आत्मविश्वासपूर्ण श्रद्धा जी अंतर्मनाला एक दमदार सूचना देण्याचं कार्य करते. बरं होण्यामागं केवळ एकच शक्ती असते. दोन व्यक्तींचे बरे होण्याचे स्वतःचे असे वेगवेगळे सिद्धांत असू शकतात, पण त्यांच्यात एकमात्र उपचारक प्रक्रिया असते, ती म्हणजे श्रद्धा. एकच उपचारक शक्ती असते, ती म्हणजे अंतर्मन. तुम्हाला योग्य वाटेल असा कोणताही सिद्धांत निवडा, पण एकच गोष्टीची खात्री बाळगा की जर तुमची श्रद्धा असेल तरच तुम्ही अपेक्षित परिणाम दिसून येतील. श्रद्धा चमत्कार निर्माण करते. 1493 ते 1541 या काळात फिलिप्स पॅरासेलस नावाचा एक प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ स्विसमध्ये होऊन गेला. तो त्या काळातील महान उपचारक होता. त्याचं त्या काळचं विधान ते आजचं एक उघड वैज्ञानिक तथ्य आहे. तुमची ज्यावर श्रद्धा, विश्वास आहे ती खरी असो वा खोटी, तरीही तुम्हाला सारखेच परिणाम मिळतील. मी सेंट पीटरला जितका मानतो तितकीच श्रद्धा मी सेंट पीटरच्या पुतळ्यावर ठेवली तर मला खुद्द सेंट पीटरपासून जो परिणाम मिळाला असता तोच त्याच्या पुतळ्यापासून देखील मिळेल. खरं तर ही अंधश्रद्धा आहे, तरीही श्रद्धा चमत्कार निर्माण करते आणि ती श्रद्धा व तो विश्वास खरा असो वा खोटा, तो नेहमीसारखेच अद्भुत परिणाम घडवून आणतो. पॅरासेलसच्या विचारांचेच प्रतिबिंब 16व्या शतकातील इटलीत होऊन गेलेला पिएत्री पानोब-नाझीच्या विचारांच्या प्रतिबिंबित होतो. तो लिहितो, आपण अद्भुत परिणामांची कल्पना करू शकतो जे आत्मविश्वासामुळे आणि कल्पनेमुळे निर्माण होऊ शकतात. भोंदू आणि तत्वचिंतक दोघांनाही कल्पना असते की जर संतांच्या अस्थीच्या जागी कुणाचीही हाडं ठेवली तरी रोग्यांना त्यापासून लाभच होईल. जर त्यांच्या मनात या अस्थी पवित्र आहेत असा विश्वास असेल तर याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला संतांच्या अस्थीच्या शक्तीवर किंवा एखाद्या ठिकाणच्या शक्तीवर किंवा माझ्या ऑस्ट्रियन नातेवाईकाप्रमाणे एखाद्या लाकडी तुकड्याच्या चमत्कारी प्रभावावर विश्वास असेल तर तुम्हाला रोगमुक्तीचा परिणाम लाभेलच.
कारण विश्वास तुमच्या अंतर्मनाला शक्तिशाली सूचना देतो. तुम्हाला बरं करतं ते अंतर्मनच. अंतर्मनाचे बल. 20व्या शतकाच्या आरंभी फ्रान्समधील नान्सी येथे हिपोलाइट बर्नहीम नावाचा मेडिकल प्रोफेसर राहत असे. रोग्याला डॉक्टरनं दिलेल्या सूचना त्यांच्या अंतर्मनाच्या बलामुळे कशा परिणामकारक ठरतात हे त्यानं सर्वप्रथम स्पष्ट केलं. एका माणसाच्या जिभेला पक्षपात झाला होता. अनेक प्रकारचे इलाज केले पण सगळे व्यर्थ. मग एके दिवशी डॉक्टरनं त्याला सांगितलं की मला एका अशा उपकरणाची माहिती आहे जी मी तुझा रोग दूर करू शकेल. डॉक्टरनं रोग्याच्या तोंडात तापमापक ठेवलं. रोग्याला वाटलं डॉक्टरनं सांगितलेलं उपकरण हेच असावं. काही क्षणातच तो आनंदातिशयानं ओरडू लागला. तो आता त्याच्या जिभेची पूर्ववत हालचाल करू शकतो. बर्नहीम या कथेत पुढं सांगतो, आमच्या केसेसबाबत देखील अशीच काही तथ्य आढळून येतील. एक तरुण मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली. 4 आठवड्यांपासून तिची वाचा बंद झाली होती. काही वेळा गेलेली वाचा विद्युत प्रवाहामुळे पुन्हा येऊ शकते, जी केवळ स्वसूचन शक्तीमुळे प्रभावशाली ठरते. मी गळ्यात सोडण्याचं उपकरण मागवलं. तिच्या स्वरयंत्रावर हात ठेवून म्हणालो, आता तू मोठ्यानं बोलू शकशील. काही क्षणात मी तिला मारिया म्हणायला लावलं. खरंच तिची वाचा पुन्हा आली होती. इथे बर्नहीम रोग्याच्या श्रद्धेची व आशेची शक्ती अधोरेखित करतात. सूचनेमुळे फोड आले. बर्नहीमनं सांगितलं की एका रोग्याच्या मानेमागे मी पोस्टाचं तिकीट लावलं, पण त्याला सांगितलं की याच्यामुळे तुला फोडं येतील आणि आश्चर्य तसंच झालं. जगातील अनेक देशातील डॉक्टर्सनी केलेल्या प्रयोगावरून अशा प्रकारच्या प्रयोगांना दुजारा मिळाला आहे. यावरून शंकेला संशयाला वावच उरत नाही. रोग्याला दिलेल्या तोंडी सूचनांच्या परिणामस्वरूप रोग्याच्या शरीरात रचनात्मक बदल घडवून आणता येतात. रक्तस्रावाचं कारण काय? स्वयंसूचना तंत्राद्वारे बदल निर्माण केले जाऊ शकतात. डॉक्टर एम बाउरू यांनी एका व्यक्तीला सूचनेद्वारा संमोहित केलं आणि तिला पुढील सूचना दिल्या. आज संध्याकाळी 4 वाजता तू माझ्या ऑफिसमध्ये येशील. या आराम खुर्चीत बसून हाताची घडी घालशील. मग बघ, लगेच तुझ्या नाकातून रक्त येऊ लागेल. त्या संध्याकाळी ती तरुण व्यक्ती त्या सूचनेनुसार वागली. तिनं हाताची घडी घातल्यावर तिच्या डाव्या नाकपुडीतून रक्तांचे थेंब पडू लागले. दुसऱ्या एका प्रसंगी डॉक्टरांनी एक रोगी संमोहनाच्या अवस्थेत असताना त्याच्या दोन्ही बाहूंवर एक बोथट टोकानं त्याचं नाव लिहिलं. त्याला सूचना दिली, आज संध्याकाळी 4 वाजता तुला झोप लागेल. तुझ्या हातावर काढलेल्या रेषांमधून रक्त वाहू लागेल. या रक्ताळलेल्या अक्षरात तुझं नाव कोरलं जाईल. 4 वाजता तो मनुष्य झोपी गेला. त्याच्या डाव्या हातावर त्याच्या नावाची अक्षरं रक्तानं चकाकू लागली. कित्येक ठिकाणी रक्ताचे थेंब दिसू लागले. नंतर ती अक्षरं हळूहळू फिक्कट होत गेली, तरी त्यानंतर 3 महिन्यापर्यंत ती दिसत होती. तात्पर्य, अंतर्मन हे नेहमी स्वयंसूचना किंवा इतरांनी दिलेल्या आज्ञा त्याच्या अधीन असते. अंतर्मनाचे शरीराच्या सगळ्या क्रिया, संवेदना आणि स्थितीवर संपूर्ण नियंत्रण असते. व्यक्ती तिच्या अंतर्मनात जसा विचार करते तशीच ती बनते. उपचारात्मक तत्वांचा सारार्थ. अधूनमधून स्वतःला आठवण करून द्या की उपचारक शक्ती माझ्या अंतर्मनात आहे. 2. विश्वास व श्रद्धा ही जमिनीत पेरलेल्या बीसारखी असते. ते बीज पेराल तेच फळ उगवेल. तुमच्या मनात कल्पनारूपी बीज पेरा, त्याला आशेचं खत पाणी द्या. 3. एखादा पुस्तक लेखनाची, नव्या शोधाची किंवा नाटकाची कल्पना तुमच्या मनात जिवंत साकार आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा की ती पूर्ण झाली आहे. तुमच्या कल्पनेच्या, योजनेच्या किंवा शोधाच्या मूर्त प्रकटनावर विश्वास ठेवा. ती खरोखरच वास्तवात साकार होईल. 4. प्रार्थना करताना हे लक्षात घ्या की संपूर्णतः सौंदर्य आणि परिपूर्णता याबाबतचं तुमचं आंतरिक ज्ञान इतरांच्या अंतर्मनातील नकारात्मक रचना बदलू शकते आणि अद्भुत परिणाम आणू शकते. 5. विविध धर्मस्थळांच्या ठिकाणी जे घडते ते कल्पना आणि आंधळ्या विश्वासामुळे. या दोन्ही बाबी अंतर्मनावर परिणाम करतात व रोग्याच्या उपचारक शक्तीला मुक्त करतात.
6. मन हे रोगाचे उद्गमस्थान आहे. सगळे रोग प्रथम मनात उद्भवतात. रोगाच्या शरीरावर तोपर्यंत काहीच परिणाम दिसून येत नाही जोपर्यंत त्याच्याशी अनुरूप मनोधारणा होत नाही. 7. संमोहन सूचनेद्वारे कोणत्याही रोगाची लक्षणं निर्माण केली जाऊ शकतात. तुमच्या विचारात किती ताकद आहे हे यावरून लक्षात येईल. 8. बरे होण्याची एकच प्रक्रिया आहे, श्रद्धा. एकच उपचारक शक्ती आहे. तुमचं अंतर्मन ते डॉक्टरसारखं काम करतं. 9. अंतर्मन तुमच्या मनातील विचारांना प्रतिसाद देतं. श्रद्धेकडे तुमच्या मनातील विचार म्हणून पहा. धन्यवाद. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.